आणि संभाजीराजे छत्रपती झाले भाऊक। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि मराठी मावळ्यांच्या रक्ताने लिहिला गेलेला इतिहास, ज्या विशाळगड येथे अनेक वर्षापासून अतिक्रमणे बसवण्यात आली होती, ती अतिक्रमणे हटवण्यात यावी यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगड येथे रविवार दिनांक 14 जुलै रोजी धडक दिली आणि अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली। यावेळी बोलताना संभाजीराजे छत्रपती हे भावूक झालेले पाहायला मिळाले व त्यांच्या समोर असलेल्या सर्व दुर्गप्रेमी छत्रपती प्रेमींना गहिवरून आले। पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे। मला सांगायला ओ बाबा, मी सुद्धा तुमच्यातला शिवभक्त आहे, मी शिवभक्त आहे तुमच्यासारखं। मला सुद्धा ज्या शिवाजी महाराजांनी ज्या शिवाजी महाराजांसाठी या विशाळगडनी रक्षण केलं, या शिवाजी महाराजांनी ज्या विशाळगडांनी ज्या शिवाजी महाराजांचं रक्षण केलं, ज्या विशाळगडांनी ही स्वराज्याचं रक्षण केलं, या विशाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज, राजाराम महाराज, संभाजी महाराज, ताराबाई राणीसाहेब यांचं वास्तव्य होतं। आपली राजधानी राजगड, जिंजी आणि आपली विशाळगड आपली राजधानी, आणि इथं एवढं अतिक्रमण झालं, आम्हाला लाज वाटत होती सांगायला, हे आमचं विशाळगड विशाल आहे, हा गड विशाल। पण आज तुमच्या ताकदीमुळं नाही ना, डोळ्यात पाणी आज तुमच्या ताकदीमुळं तुमच्या ताकदीमुळं आज सरकारने निर्णय घेतला आणि सरकारला निर्णय तुम्ही घ्यायला लावला। आता निर्णय आहे, परत एकदा सांगतो, उद्यापासून विशाळगडचं सगळं अतिक्रमण हे मुक्त होणार, अतिक्रमण ते काढणार, आणि जर त्यांनी काढलं नाही तर संभाजीराजे सर्व शिवभक्तांची गाठ आहे।